शिक्षण आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडणारे वर्ध्यातील नितेश कराळे मास्तर यांच्या कुंभमेळ्यातील साधू संतांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली. मला आत्ताच पोलीस स्टेशनमधून फोन आला का तुम्ही धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि गुन्हा हा काही NC नाही आहे, तर तो माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला पोलीस स्टेशनमधून फोन आला, तर मी त्याच्यात एवढं म्हटलं का तिथं जे साधू तिथे येतात ना गांजा फुकतात, अशा साधूंसाठी 25,000 करोड रुपये महाराष्ट्र शासन खर्च करू शकते. पण ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे असे गोरगरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते, त्याच्या ॲन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडे 2,000 करोड नाही आणि 25,000 करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेळ्यात खर्च करणार आहे. त्याच्यातले 2-3 हजार करोड रुपये तुम्ही 5,000 करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायव्हर्ट करा. ठीक आहे, त्या शाळेत कशाला बंद करून राहिले तुम्ही? काय कारण आहे? त्या गोरगरिबाच्या पोरानं कुठं शिकायला जायचं? गोरगरिबाचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये 30,000ची फी भरू शकते का? त्याच्यानंतर गोरगरिबाचा पोराले त्या शाळेत पाठवासाठी 10 किलोमीटरले बस लावून द्या लागेल, त्याचे पैसे तो देऊ शकते का? ह्या मुद्दा मी तिथं मांडला. ठीक आहे, आणि याची शहानिशा न करता माझ्यावर केस दाखल केली. तर माझं म्हणणं एवढंच आहे का अशी केस मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. का देवेंद्र फडणवीसांनी सभेत प्रचार सभेत फोकणाऱ्यात आणल्या का मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आल्याबरोबर कर्जमाफी करीन सत्तेत आल्यावर. त्याच्यानंतर जेवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या कर्जबाजारीपणामुळे याले जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. हे देवेंद्र फडणवीसनं केलेले मर्डर आहे शेतकऱ्याचे. देवेंद्र फडणवीसवर 302चा गुन्हा दाखल करावा. जर करत नसन तर मग ठीक आहे, माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा देवेंद्र फडणवीसवर करावा. ठीक आहे, ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. नाही करत असन तर मग त्या पोलीस स्टेशनवर मी आंदोलन नेल्याशिवाय ठेवणार नाही. ठीक आहे, जर तुम्ही ठीक आहे असं जर विरोधी बाजूनं मुद्दे मांडलेल्या लोकांवर डायरेक्ट गुन्हे दाखल करायच्या धमक्या आम्हाला देत असन तर आम्ही अशा पद्धतीने वागू. दुसरी गोष्ट, कर्जमाफीचा मुद्दा जो होता, तर माझं म्हणणं काय आहे का तुम्ही कर्जमाफीची तारीख 30 जून दिली. चालू शेतकऱ्याचं कर्ज त्याच्यात आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही मान्य बी केली. पण ठीक आहे, नवीन जुनं इकॉनॉमिकल इयर हे 31 मार्चला खतम होते. 1 एप्रिलपासून शेतकरी जुनं कर्ज भरतो आणि नवीन कर्जासाठी ठीक आहे आपली मागणी करतो. त्या नवीन कर्जात आलेल्या पैशात कर्ज त्याला प्रोसिजरले 1 महिना लागते. त्याचं कर्ज त्याच्या अकाउंटवर आलं का तो बियाणं खत आणि त्याच्यासोबत तो मशागतीले जे पैसे लागते ते खर्च करते कर्जातून. आता मला सांगा, त्याला माहित आहे कर्जमाफी होणार आहे, तो कर्ज भरणार नाही. तर कर्ज जर त्यानं भरलं नाही तर त्याला नवीन कर्ज भेटन का? म्हणून मी ठीक आहे मी वडेट्टीवार साहेबांना सांगितलं, मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं का शासनाने तुम्ही हा प्रश्न विचारा का आता नवीन बजेट जे येईल ठीक आहे याच्यात जे आता अधिवेशन राहील फेब्रुवारी महिन्यात बजेटचं, त्याच्यामध्ये तुम्ही ठीक आहे हा मुद्दा शासनाला आताच लक्षात आणून द्या का तुम्ही शेतकऱ्याला नवीन कर्ज बियाण्यासाठी भेटलं पाहिजे खरीपासाठी. याच्यासाठी जुन्या कर्जाची हमी घ्या. जुन्या कर्जाची जर शासनानं हमी घेतली ना असा GR बँकेला पाठवला आणि जर बँक ऐकत नसेल तर त्या मॅनेजरवर कारवाई झाली पाहिजे. असा GR काढा जेणेकरून जुन्या कर्जाची हमी जर सरकारनं घेतली तर नवीन कर्जाची प्रोसिजर शेतकऱ्याला करता येईल आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होईल. ठीक आहे, हे मुद्दे असे अनेक मुद्दे आहे. 1 रुपयात विमा ठीक आहे, शेतकऱ्याचा पीक विमा, त्याच्यानंतर शेतकऱ्याला 24 तास लाईन, त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या अकाउंटवर होल्ड आहे. अनेक शेतकऱ्याचे कर्ज ठीक आहे म्हणजे पैसे आले, CCIचे पैसे आले, नाफेडचे पैसे आले, स्कॉलरशिपच्या पैशावर सुद्धा होल्ड लावून ठेवला आहे. सांगा, म्हणजे पैसे शेतकऱ्याला काढता येत नाही. तुम्ही म्हणते कर्जात जमा करा, असं कसं करणार आहे? म्हणजे आम्हाला कर्जमाफीचा लाभ नाही द्यायचा आणि तुम्ही आलेले पैसे खर्च करायचे. हे तर खूपच झालं. उद्योगपत्याले 20 लाख करोड कर्ज माफ करू शकते, शेतकऱ्याचं कर्ज अजून माफ तुम्ही 40,000 करोडचं कर्ज माफ नाही करू शकत. ह्या देवाभाऊचा न्याय होय का? म्हणून हे मुद्दे घेऊन मी तिथं गेलो होतो.